तर राम राम मंडळी, कसं काय बरं आहे ना. पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर प्रत्येकाला वाटतं की रोजच्या धावपळीपासून कुठेतरी दूर असं थोडंसं शांत कुठेतरी ठिकाणी जावं आणि थोडंसं रिलॅक्स व्हावं. तर त्यासाठी आपण एक प्लेस घेऊन आलोय तुमच्यासाठी, कात्रज टनलच्या वरची साईड. तुम्हाला सांगतो मी कसं यायचं, काय यायचं, लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी तुम्हाला इझी जाण्यासाठी. तर तुम्ही आता नजरे घ्या इथून लोकेशनची. एकदम एकदम सनसेट तर असला खतरनाक दिसतो, एकदम डोंगराच्या मध्ये असल्यासारखा. सनसेट पण भारी, सगळं हिरवळ आहे, शांतता एकदम, कोणाचं काय नाही इथं. बंगले वगैरे पण आहे तिथं मस्त. आणि एक अजून एक म्हणजे रोडच्या मध्येच एक सिक्रेट स्पॉट लागतो तिथं. तुम्हाला जाता जाता फोटोशूटसाठी तुम्ही फोटो काढू शकता, त्यासाठी एक मस्त जागा आहे. तर तुम्हाला आता दाखवतो. तर बघू शकता तुम्ही, हा स्पॉट आहे इकडे बघा. मस्तपैकी सनसेट होणार. आता वाजलेत 5 वाजलेत. आता थोड्या वेळ मी इथं थांबलो का मला इथं सनसेट पण भेटेल. तुम्ही बघू शकता. येतात इथे 1-2 पोरं वगैरे असं चिलिंगसाठी येतात, बसतात. हा जो दिसतोय का रोड, हा हा कात्रजचा रोड आहे, कात्रज टनलचा रोड आहे. अजून थोडं पुढे पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला बसण्यासाठी. तर हे बघा, इथून मस्तपैकी सनसेट होणार. सनसेटचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. जास्त दूर नाही, मेन सिटी पासून एकदम 5-10 किलोमीटर असेल, जास्त पण नाही लांब. पोरांची पोली तर मज्जा चालू आहे, गाड्या बिड्या उचली करत होती ते टेकड्यावरून, गाड्या बिड्या उचलते. तर मस्तपैकी इथं असा सनसेट व्हायला आलाय आता, जसं की तुम्ही बघू शकता. मस्त इथं सनसेट होतोय, मी बसलोय गाडीवर आपल्या आणि फुल चिल आहे, रिलॅक्स आहे. मी पण या मस्त एन्जॉय करा. तर राहिला चॅनल बद्दल बोलायचं होतं. हा तर चॅनल बद्दल बोलायचं होतं. तर काय नाही, मी अजून एक वाटतंय, मला असं वाटतंय की अजून एक चॅनल काढावा, की फक्त माझ्या नावाचं, म्हणजे पर्सनल लाईफ बद्दल की डेली रुटीन जे पण आहे ते तुम्हाला दाखवायचं. गाडीबद्दल थोडीशी माहिती, तुम्हाला जे पाहिजे ते. आणि ह्याच्यावर आपले कसे फक्त व्हिजिटिंग प्लेसेस, ट्रॅव्हल वगैरे हे राहील. आणि जे पण आपलं नॉर्मल चॅनल आहे दुसरं, त्याच्यावर आपली डेली लाईफ राहील. गाडीची सर्व्हिसिंग म्हणा, इकडे गेलो तिकडे गेले, मित्रांमध्ये मज्जा केली, हे केली. दुसरं जर चॅनल काढलं तर तुम्ही त्याला फॉलो करताल, कारण कशी आयडिया ते पण सांगा. आणि अजून एक मी म्हणतोय, तर मी जरा ट्रेडिंग बद्दल करतोय. आधी क्लासेस वगैरे केले होते, तर त्याचं पण माझं चालू आहे. तर त्या दुसऱ्या चॅनलवर मी ट्रेडिंग बद्दल पण तुम्हाला सांगत जाईल, फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल. तर त्याबद्दल पण सांगा मला दुसऱ्या चॅनल बद्दल. तर असं आहे, जिमच्या वगैरे रिलेटेड सगळ्या गोष्टी वगैरे दुसऱ्या चॅनल मध्ये येतील. तर दुसरं चॅनल काढू नको काढू तर मला कमेंट मध्ये सांगा, तसं मग मी काढतो लगेच. त्याला सबस्क्राईब करून टाका. आणि बाकी राहिली गोष्ट प्लेस बद्दल, तर भावांनो खरं सांगतोय, मस्तपैकी मी एन्जॉय करतोय. दोघं तिघ जण आलो असतो ना मस्त. आता व्हिडिओ बनवायची म्हणून मी एकटा आलो. नेक्स्ट टाइम डायरेक्ट मित्र घेऊन येतो. मस्तपैकी चिलिंग मध्ये बसा ना भाऊ. इथं थोडंसं स्नॅक्स वगैरे आणलं, खाल्लं वगैरे. आणि कचरा वगैरे पण नाही इथं. कचरा वगैरे तुम्ही पण नका करू. आपण प्रत्येक व्हिडिओ सांगतोच की बाहेर गेला तर कुठे कचरा वगैरे करू नका. मस्त खाली झाडांमध्ये पण खाली बसायला जागा आहे. या बसा, एन्जॉय करा. पार्ट्या भेट्या करायच्या, पार्टी भेटी करा. चिकन बिकन आणलं, बनवलं, मस्त खाल्लं इथं. तर तसं पण करू शकता तुम्ही. मस्त अशी प्लेस. तर कशी वाटली भावांनो तुम्ही सांगा ही प्लेस. जाताना तुम्हाला दाखवतो. एक मला स्पॉट्स भेटला होता जातानाच मध्ये, एवढा भारी ना बाई फोटो. आता जाऊ आता आपण. थोड्या वेळ मी बसतो, थोड्या वेळ बसून मग मी निघू मग आपण. तर तुम्हाला जाता जाता जो मला स्पॉट सापडला होता फोटोशूट साठी, ते पण तुम्हाला दाखवतो मी. बघा तो स्पॉट. फोटोशूट एकदम खतरनाक येईल, एकदम मस्त आहे. आणि अशा प्री वेडिंग वगैरे साठी पण भारी येतो. म्हणजे एकदम लाल लाल फुलांचे झाड आहेत, तेवढ्या उन्हाळ्यात पण तिथं फुलं वगैरे दिसले म्हणून भारी वाटलं मला. आणि कोण नसतं इकडे, एकटे शांतता आपली. तर येऊ शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो जाताना ती प्लेस. मग कसं काय वाटतं, आपली गाडी सर्व्हिसिंग करायची आता हिची. तर व्यासपाची सर्व्हिसिंग वगैरे काय कॉस्ट येते, कसं काय होतं, तर तुम्हाला बघायचं असेल तर मग तेच तुम्हाला जसं की बोललो मी, दुसरं चॅनल काढतो. त्या चॅनलवर आपल्या डेली लाईफ राहील, काय कसं होईल, आपले क्लासेस राहतील, लाईव्ह ट्रेड वगैरे घेऊ आपण, ट्रेडिंग वगैरे करू, नॉर्मल काहीतरी करू. आणि तुमचे पण काय डाऊट्स असतील की या एज मध्ये काय करायला पाहिजे, कसं शांत राहायला पाहिजे, ते छोटंसं आपलं मोटिवेशन गाडी म्हणून पण करू ते चॅनल. की या एज मध्ये कसं मुलांना एक्झॅक्ट काय करायला पाहिजे. मुलं डिप्रेशन मध्ये राहतात, जे 20s असतं ना, 21, 22, 23 वय, जॉब नाही होत, काय नाही होत, प्रत्येकाला वाटतं आपला बिझनेस करावा, हे करावा, ते करावा, दुसऱ्यांना बघून आपण हे करतो. तर त्याचे पण थोडं मोटिवेशन गाडी देत राहील मी, की काय करायला पाहिजे, कसं काय करायला पाहिजे. मी तर लय वाचन नाही त्यातला, पण जेवढं जमल तेवढं, जे पण थेरोटिकल नॉलेज आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो. की थोडं मन कसं शांत करायचं, आपलं मन लय आपलं पळत असतं ह्या गोष्टीची मागे, त्या गोष्टी मागे. तर ते पण गायडन्स आपलं दुसऱ्या चॅनलवर राहील. तर त्याच्याबद्दल तुम्ही चॅनलचं नाव पण सजेस्ट करू शकता मला कमेंट मध्ये, काय ठेवायचं, कसं काय ठेवायचं. तर असं आहे बाबा. थांबतो आता, थोड्या वेळ बसतो, मला तर लय भारी वाटतंय. ठीक आहे मग, आता थोड्या वेळ बसतो वगैरे आणि मग जातो तुम्हाला तो स्पॉट दाखवतो. ओके गाईज, लय दिवसातून व्हिडिओ करतोय भावांनो. सवयच मोडली होती, व्हिडिओ करायची सवयच मोडली होती. एवढे दिवस झाले व्हिडिओ नाही केले. तर तो आपला जो पार्टनर होता पांडुरंग, ते जरा फॅमिली इश्यू चालू आहे, ते जरा फॅमिलीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम चालू आहे, म्हणून तो जरा गावाला गेलाय. त्याची गोष्ट जरा सांगायची राहिली तर. आणि तो त्याच्याच लाईफ मध्ये खूप तो म्हणजे परेशान आहे थोडस, त्यामुळे तो जरा नीट करण्यासाठी थोडासा तो डिस्टर्ब झाला होता खूप. फॅमिलीचे प्रेशर आणि हे ते सगळ्या गोष्टी वगैरे. तो गावाला गेलाय, थोड्या दिवसांनी येईल तो पण. त्याला पण आपण घेऊ व्हिडिओ मध्ये परत. बघू मग त्याचं पण
पण घेऊ इंटरॅक्शन. तिकडे म्हणलं मी काय करू म्हणून मी आता केली व्हिडिओ. तो नव्हतं तर मला करमत नव्हतं, एवढे दिवस व्हिडिओ नाही आली, तर तोच कारण होतं. पण आता झालं त्यासोबत बोलणं वगैरे, येईल तो आल्यावर मग भेटू आपण परत व्हिडिओ मध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, थोड्या वेळ थांबतो, घेऊन मी मग जातो तुम्हाला दाखवतो. गाडीवर आलो होतो. लोकेशन तुम्हाला सांगतो मी, डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोच लोकेशन एक्झॅक्ट इथलं पिन पॉईंट करून. आणि एक हॉटेल आहे, येताना एक हॉटेल लागतं. म्हणजे तुम्ही कात्रज टनलच्या तिकडनं आले ना, आपलं नवलेवरून कात्रज टनलच्या तिकडे येताना, तर एक पेट्रोल पंप लागतो आपला इंडियनच्या पेट्रोल पंपाच्या पुढं थोडंसं पुढे आलं की एक हॉटेल आहे, रेड कलरचं बोर्ड आहे. त्या हॉटेलचं मला नाव नाही माहिती, मी जाताना वाचतो ते खाली टाकतो त्या हॉटेलचं नाव. त्या हॉटेल पासून त्या हॉटेलचंच त्यांनी लोकेशन सांगितलं, लेफ्ट घ्यावर. त्या हॉटेल कडे वर लेफ्ट घेतलं का मग सरळ त्या हॉटेलमध्ये ते क्रॉस करून मग वर यायचं इकडे लेफ्ट साईडला. हाच एकच रोड आहे इकडे वर यायला. वर तुम्हाला आले का थोडंसं रेसिडेन्शियल एरिया दिसेल, इकडे थोडेसे बंगले वगैरे घर वगैरे बांधकाम झाले. थोडंसं तसं पुढे आलं का मग इकडे असा हा मोकळा प्लेस आहे. असं लोकेशन आहे. त्या हॉटेलचं नाव मी टाकतो खाली, मी जाताना वाचतो आणि तुम्हाला टाकतो. आणि त्याच मध्येच येताना मग ते दुसरं एक लोकेशन आहे, त्याचं पण तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, थोडं बसतो मी, निघतो मग. बाय बाय. बाय नाही, हाय अजून व्हिडिओ. हा तर मित्रांनो, मी जे तुम्हाला आता सनसेट होतो इथं, तर हा तर मित्रांनो मी जे तुम्हाला म्हणत होतो, जे आता लोकेशन लागतं, तर हे बघा, हे लोकेशन येते. लाल झाड आहे, लाल झाडाच्या इथून मधून जो रोड दिसतोय का, तो मला तिथून तो मधून रोड येतो. आपण आता खालून तसं तिकडनं म्हणलं, खालून व्हिडिओ करण्यापेक्षा वरून करू, म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल अजून. फुल लाल झाड आहेत, खालून एकदम मस्त व्ह्यू दिसतो. इथं झाडाच्या मध्ये चौकोन बनलंय का, त्याच्यामध्ये थांबून फोटो वगैरे काढू शकता. मस्त लोकेशन आहे. हा तर हवा खालून येऊ, तर कसं आहे मित्रांनो लोकेशन. तिथं मस्तपैकी मध्ये गाडी वगैरे लावून फोटो वगैरे शूट करू शकता. भारी एकदम लोकेशन आहे. बंगले वगैरे बनल्या तिथं एकदम असं भारी. हे खालचं लोकेशन. तर हे बघा, हे लोकेशन म्हणत होतो मी. कसं आहे, मस्त मस्त लाल झाड आहेत, मस्त फोटो वगैरे, आणि एकदम असं आहे की क्लीन आहे एकदम. आणि असं नाही की क्राऊड वगैरे एकदम छपरी वगैरे असं आहे, असं नाही मित्रांनो. एकदम म्हणजे रेसिडेन्शियल क्राऊड आहे, तर लोक वगैरे राहतात ना, म्हणून असल्या काही गोष्टी होत नाहीत. आणि खास करून म्हणजे क्लिनिंग बघा मित्रांनो तुम्ही, एकदम क्लीन आहे, एकदम मस्त. तर हे लोकेशन म्हणून तुम्हाला. तर जाऊ मग मित्रांनो, अशा प्रकारे झाला आपला हा ब्लॉग. तर कशी वाटली तुम्हाला ही प्लेस कमेंटमध्ये सांगा, आणि दुसऱ्या चॅनलची आयडिया पण कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा कमेंटमध्ये. हा तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आपला छोटासा असा क्यूटचा मस्त ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवीन चॅनलमध्ये आपल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. तब तक केले बाय बाय. अशाच भारी भारी प्लेसेस तुमच्यासाठी आणत राहील मी. माझ्या चॅनलला फॉलो करून टाका, कपल वगैरे असतात तर भारी भारी प्लेसेस भेटतील तुम्हाला पुण्यातले. एकदम आपण राडा करून टाकू, जायचं का मग. चला मित्रांनो, जातो, भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तब तक केले बाय बाय.